नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी पालकचे पराठे. तर अगदी टेस्टी झालेले हे पालक पराठे. तर यासाठी मी एक जुडी पालक आणली होती, ती निवडून घेतली, त्याच्या दांड्या काढून घेतल्या आणि पाणी घेतले. त्यानंतर धुवून स्वच्छ घेतली पालक, ती निवडून कट करून घेतली बारीक बारीक. 3 वाटी पालक घेतली, तर 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर मी एक छोटंसं वाटण तयार केलं, 4 मिरच्या, लसूण आणि जिरे हे वाटून घेतलं आणि पालक आणि पिठामध्ये हे वाटण टाकलं. त्यानंतर हळद टाकली, हिंग टाकलं. त्यानंतर टाकली धणे पावडर 2 चम्मच, जिरे पावडर 1 चम्मच, 2 चम्मच टाकले मिरची पावडर. त्यानंतर ओवा आहे तोही हातावरती क्रश करून टाकला. मग पाणी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घेतलं आणि मळताना मग मला आठवलं कोथिंबीर टाकली नाही, मग मी परत कोथिंबीरही यामध्ये घालून घेतली. आणि मग त्यानंतर मी पराठा घेतले लाटायला आणि छान लाटले पराठे आणि मस्त तूप घालून मी खरपूस भाजून घेतले तव्यावरती दोन्ही साईडने आणि खूप टेस्टी झालेले हे पालकचे पराठे. तर मेथीचे पण पराठे आपण असेच बनवतो, मी अशीच बनवते आणि खूप छान होतात. तर मेथी पराठे बनवायचे असेल तरी हीच प्रोसिजर करू शकता. त्यानंतर मग मुलाचा टिफिन भरला, त्यालाही दिले 3 पराठे आणि त्याला सॉस दिला, त्याला चटणी आवडत नाही. त्यानंतर मग मिस्टरांचा टिफिन भरला, मिस्टरांना दिले 4 पराठे. ते म्हणाले 3च दे, पण मी म्हटलं नाही 4 घ्यावं, छोटे छोटे आहेत. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे वरण भात तर बनवलेलंच होतं आणि खोबऱ्याची चटणीही बनवलेली आणि शेंगदाण्याची चटणीही दिली.